हॅलो वॉरियर्स. वनस्पतींमधले जे हार्मोन्स आहेत, संप्रेरक आहेत, त्याचे 2 व्हिडिओज मी यापूर्वी अपलोड केलेले आणि त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आणि स्टुडंट्सच्या लक्षात राहते म्हटल्यानंतर पुढचा व्हिडिओ घेऊन येण्यासाठी ऑब्व्हियसली मी फार एक्सायटेड होते आणि आज आपण पुढचा व्हिडिओ पाहणार आहोत. याच्यामध्ये आपण वनस्पतींमधला आणखी एक महत्त्वाचं संप्रेरक जिब्रेलिन्स जे आहे त्याची माहिती आणि भन्नाट अशी ट्रिक पाहणार आहोत की एकदा व्हिडिओ पाहिला की जिब्रेलिन्स मरेपर्यंत तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे. सो जिब्रेलिन्स काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिब्रेलिन्सचा शोध जो आहे तो जपानमधल्या कुरोसावा या शास्त्रज्ञाने 1928ला लावला. एका कवकाने, ज्या कवकाचं नाव होतं जिब्रेल्ला फुजिकुराई, या जिब्रेल्ला फुजिकुराई या कवकाने बाधित झालेल्या एका तांदळापासून त्याला याचा शोध लागला. आता हा जो काही कवकाचा आजार होता त्याला म्हटलं जातं बेकन रोग किंवा फुलिश सीडिंग. आता या फुलिश सीडिंग ज्या तांदळाला झालेलं होतं तर त्याच्यापासून ऑब्व्हियसली याचा शोध लागलेला आहे जिब्रेलिन्सचा. आणि त्याच्यानंतर मात्र 1938मध्ये यबुटा आणि सुमुकी या शास्त्रज्ञांनी त्याला जिब्रेलिन हे नाव दिलेलं आहे. म्हणजे शोध लावलेला आहे कुरोसावा यांनी, पण त्याला नाव जे आहे ते दिलेलं आहे यबुटा आणि सुमुकी या शास्त्रज्ञाने. मग आता हे जिब्रेलिन नेमकं कशासाठी कामी येतं? तर ज्यावेळेला हा जो काही कवकाने बाधित झालेला आजार आपण पाहिला तो एखाद्या वनस्पतीला होतो तर याच्यामध्ये ती वनस्पती पातळ होणं, अतिशय उंच होणं ही लक्षणं दिसून येतात. याचाच अर्थ या जिब्रेलिन्सचा उपयोग जो आहे तो वनस्पतींची उंची वाढवण्यासाठी किंवा त्याच्यामधल्या पेशींची लांबी वाढवण्यासाठी होते. सो वनस्पतींच्या पेशींची लांबी वाढवणं, तागाचे जे धागे असतात त्याची लांबी वाढवण्यासाठी सुद्धा या जिब्रेलिन्सचा उपयोग झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर काही झाडं जनुकीयदृष्ट्या बुटकी असतात, छोटी असतात पहा, तर त्या झाडांची उंची वाढवण्यासाठी सुद्धा हे जिब्रेलिन्स जे आहे तेच उपयोगी येतं. त्याचबरोबर हे पानांची रुंदी वाढवतं. याच्यामुळेच पालेभाज्या ज्या आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. यासोबतच फळांचा आकार याच्यामुळे मोठा होतो. त्यामुळे जे की आपण लांबट द्राक्ष, मोठीवाली द्राक्ष वगैरे पाहतो याच्यामध्ये सुद्धा जिब्रेलिन्सचा वापर केला जातो. 100पेक्षा जास्त जिब्रेलिन्स जे आहेत ते आत्तापर्यंत शोधले गेलेले आहेत. मात्र GA3 हे जे काही जिब्रेलिन आहे हे सगळ्यात पहिल्यांदा शोधलं गेलेलं जिब्रेलिन आहे. आता याच्या व्यतिरिक्त जिब्रेलिनचा वापर कशामध्ये होतो? तर जी एकदलीय पिकं असतात त्यांच्या बीजांकुरणाला म्हणजे सीड जर्मिनेशन ज्याला आपण म्हणतो याला हे चालना देतं. आणि त्यासोबतच ऑक्झिन आपण पाहिलेलं होतं की सीडलेस फ्रूट्स जे असतात, बियांरहित फळं जी असतात ते तयार करण्यासाठी ऑक्झिन महत्त्वाचं ठरतं. पण ऑक्झिनपेक्षाही जास्त महत्त्वाचं असतं जिब्रेलिन्स, कारण जिब्रेलिन्स हे अधिक प्रभावी ठरतं ज्यावेळेला सीडलेस फ्रूट्स आपल्याला बनवायचे असतात त्यावेळेला. सो अशा पद्धतीने आपण जिब्रेलिन्सची माहिती पाहिली आहे. आता हे लक्षात कसं ठेवायचं आपण झटकन एक ट्रिक पाहणार आहोत. इथे तुम्हाला काही शास्त्रज्ञ दिसत आहेत. त्यांची नावं आहेत यबुटा, सुमुकी आणि पहिलं आहे कुरोसावा. कुरोसावाने शोध लावला. यबुटा आणि सुमुकीने याचं जे नाव आहे जिब्रेलिन्स ते दिलेलं आहे. मग आता आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही कसं म्हणणार आहात? यू ब्युटी सुमुखी, यू ब्युटी सुमुखी, तुझी जीभ किती लांब लांब. सुमुखी का आहे? कारण तिची जीभ जी आहे ती लांब लांब आहे. सो यू ब्युटी म्हणजे यबुटा, सुमुखी म्हणजे सुमुखी, तुझी जीभ लांब लांब आहे म्हणजे जिब्रेलिन्स, आणि लांब लांब म्हणजे पेशींची लांबी किंवा तागाच्या धाग्यांची लांबी, वनस्पतीची उंची वाढवण्यासाठी हे उपयोगी आहे. सो एक वाक्य फक्त, यू ब्युटी सुमुखी, तुझी जीभ किती लांब लांब पण ती फारच कुरकुर करते, कुरोसावा. ती फारच कुरकुर करते, कुरोसावा. हे तुमच्या लक्षात राहील. त्याच्यानंतर काय म्हणायचं तुम्हाला? पेशींची लांबी वाढवते, पेशींची लांबी वाढवते, बुटक्या झाडांची उंची वाढवते, पेशींची लांबी वाढवते, बुटक्या झाडांची उंची वाढवते, सीड जर्मिनेशनला चालना देते. एकदलीय ज्या वनस्पती असतात त्यांच्यामध्ये सीड जर्मिनेशनला चालना देते, बियांरहित फळांची वाढ घडवते. सिंपल आहे अगदी. यू ब्युटी सुमुखी ही एक पोयम म्हणा सुमुखीसाठी, एक कविता म्हणा सुमुखीसाठी. आणि जिब्रेलिन्स हे जे आपलं वनस्पती हार्मोन आहे हे तुमच्या अगदी सहजपणे लक्षात राहील. सो मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आणखी एक अपडेट तुमच्यासाठी होती. मी मोलुस्काची ट्रिक जी आहे ती एका रॅप सॉन्गच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन आलेलं. त्याला प्रचंड प्रेम दिलेलं होतं स्टुडंट्सनी, फार आवडली होती ती ट्रिक. जर तुम्हाला परीक्षेपूर्वी अशीच ऑर्थ्रोपोडाची ट्रिक पाहिजे असेल, जर ते सॉन्ग हवं असेल तर मला कमेंट करून सांगा की मॅम ऑर्थ्रोपोडाची ट्रिक किंवा सॉन्ग जे आहे ते घेऊन या. मी तुमच्यासाठी अशी लगेच घेऊन येते हा व्हिडिओ झाला की. जर हे व्हिडिओज तुम्हाला हेल्पफुल वाटत असतील, सायन्स मजेशीर वाटायला लागला असेल तर
व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमची प्रतिक्रिया ही माझ्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे, कारण तुमच्या प्रतिक्रियेवरतीच, तुमच्या कमेंटवरतीच पुढचा व्हिडिओ कसा घेऊन यायचा हे मी ठरवत असते आणि त्याच्यासाठी मला ऑब्व्हियसली मोटिवेशन पण मिळतं. त्यामुळे कमेंट करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.